बुवा ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत आणि इकडे मालती विक्रांत हसतायत. मंडळी, आजचा भाग पाहून जर तुमचं रक्त खवळलं नसेल तर तुम्ही माणूसच नाही. खरं सांगते, आजचा भाग बघताना माझा हात मोबाईल फेकायला झाला होता. इतका अमानुष आनंद मी मालिकेत कधी पाहिला नव्हता. एका बाजूला राणी रात्रभर हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून बुवांच्या हातात सलाईन धरून रडतेय. बुवा, डोळे उघडा, माझ्यासाठी तरी उठा, असं म्हणत तिचा आवाज थरथरतोय. आणि दुसऱ्या बाजूला काय? विक्रांत मालतीकडे पाहून म्हणतो, आई, काम फत्ते झालंय. आणि मालतीचा तो थंड निर्दयी हसरा चेहरा पाहून मला एकच वाटलं, ही स्त्री आई नाही, ही सैतान आहे. मंडळी, हा अपघात फक्त बुवांवर झालेला नाहीये, हा अपघात मालतीच्या खऱ्या चेहऱ्यावर झालाय. मालती मनातच म्हणतीये, आता राणी कायमची माहेरी जाईल आणि इंद्रा पुन्हा माझ्या ताब्यात येईल. पण इथेच सगळ्यात मोठी चूक झालीये, कारण मालतीला अजूनही वाटतंय की इंद्रा तिच्या इशाऱ्यावर नाचणारा बाहुला आहे. पण आजचा भाग एक गोष्ट स्पष्ट करतो, इंद्रा बदललाय आणि हे बदलणं राणीमुळे झालंय. आणि थांबा मंडळी, खरी आग तेव्हा लागते जेव्हा इंद्राला सत्य कळतं. इंद्रा धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. बुवांची अवस्था पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा राग नाहीसा होतो, फक्त भीती उरते. तो राणीवर ओरडतो, इतकी मोठी घटना घडली आणि तू मला सांगितलं नाहीस? तुला काय वाटतं, माझं काम तुझ्या आईबाबांच्या जीवापेक्षा मोठं आहे का? हा संवाद ऐकताना लक्षात येतं, हा अधिकार नाही, हे प्रेम आहे. राणी काही बोलत नाही, फक्त मान खाली घालते. तिच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण त्या अश्रूंमध्ये दिलासा आहे, कारण आज इंद्रा तिच्या बाजूने उभा आहे. पण मंडळी, मालतीला अजून एक धक्का बसणार होता. इकडे मालती घरात पंचपक्वान्न बनवत बसलेली. ती स्वतःशीच म्हणते, आज इंद्रा येईल, राणीला विसरेल. पण फोन वाजतो. इंद्रा थेट सांगतो, आई, मी आज राणीच्या घरीच आहे, आज इथेच राहणार आणि इथेच जेवणार. आता अनेक लोक म्हणतील की आईला असं सोडणं चुकीचं आहे, पण माझं मत स्पष्ट आहे, चुकीच्या आईविरोधात उभं राहणं हे पाप नाही, ती गरज आहे. मालतीच्या चेहऱ्यावरचा तो हादरलेला भाव म्हणजे आजच्या भागाचा विजय आहे. माझा ठाम अंदाज आहे, पुढच्या भागात इंद्राला समजणारच की हा अपघात नव्हता, हा कट होता. कारण इंद्रा आता राणीच्या घरी राहतोय. तो बुवांशी बोलेल, तपशील ऐकेल आणि कुठेतरी विक्रांतचं नाव बाहेर येईल. आणि ज्या दिवशी इंद्रा थेट विक्रांतला विचारेल की हे सगळं तूच केलंस ना, त्या दिवशी विक्रांतचा चेहरा बघण्यासारखा असेल. इंद्रा शांत सूड घेणारा नाही, तो सरळ, थेट आणि निर्दयी वार करणार आहे. मंडळी, तुमचं प्रामाणिक मत सांगा. 1. इंद्राने राणीच्या घरी राहणं योग्य आहे का? 2. विक्रांतला शिक्षा काय मिळाली पाहिजे? जेल, समाजासमोर अपमान की इंद्राचा रुद्र अवतार? कॉमेंटमध्ये लिहा, कारण आता ही मालिका नाही, हा युद्धाचा बिगुल आहे.